नमस्कार, मी शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त छानपैकी तशी नारळाची वडी बनवणार आहोत. तर नारळाची म्हणजे एकदम खुटखुटीत आणि छान स्पंज अशी बनवणार आहोत. तर मंडळी, ही वडी शिकण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावं लागेल. का बघावं लागेल? कारण मी बऱ्याच काही टिप्स देणार आहे नारळाच्या वडीच्या. असं म्हणजे साखरेची अशी एकदम करखर अशी साखर लागली नाही पाहिजे किंवा कडक होते वडी, त्यासाठी मी खूप महत्त्वाच्या टिप देणार आहे. त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर मंडळी, आपण खोबऱ्याची वडी बनवण्यासाठी एक नारळ मी फोडून घेतला आणि ते पाठीमागचे काळे पाती जे असतात ना पाठीमागून, ते मी काढून घेतलेले आणि ते एकदम असं पातळ तुकडे करून मिक्सरला असं एकदम छान बारीक करून घेतलेले तुम्ही बघू शकतात. तर ते बारीक करून माझं एक वाटी असं दाबून केस भरून घेतलेलं आहे मी एक वाटी. त्याच्यासाठी अर्धा वाटी साखर, आणि तुम्हाला गोडीचं प्रमाण जास्त पाहिजे असेल तर वापरू शकता जास्त, पण मी अर्धा वाटी साखर टाकलेली. आणि आपण खोबरं घेतले तेच पाववाटी मी दूध घेणार आहे. तर याच्यामध्ये मी मिल्क पावडर घेतलेली, आपले पोहे खायचे चमचे असतात ना, ते 2 चमचे मिल्क पावडर घेतलेली, आणि सुंठ वेलची, आणि आपला 1 चमचा तूप, साजूक तूप, आणि हे सजावटीसाठी मी काजू बदाम पिस्ताचे काप करून घेतले. तर मंडळी, मी अगोदर तूप टाकून घेते. छान असं हे तूप आहे ना, असं पूर्ण कढईला लावून घ्यायचं, म्हणजे कोणताही पदार्थ आपला लागत नाही खाली. असं व्यवस्थित लावून घेतलं ना का छानपैकी तसं म्हणजे आपलं जळत नाही, कोणताही पदार्थ असू द्या. असं तूप सगळीकडे पसरून घ्यायचं. तर मी आता हे खोलेलं खोबरं आहे ना आपण, ते मी टाकून घेते याच्यामध्ये. आणि आता हे जोपर्यंत पाणी राहत नाही तोपर्यंत आपल्याला हे खोबरं छान असं परतून घ्यायचं, कारण पाण्याचा अंश सुद्धा आपल्या खोबऱ्यामध्ये राहायला नाही पाहिजे. खोबऱ्यामध्ये जर अंश राहिला ना पाण्याचा, का नंतर वडीला ना पाणी सुटतं. त्यासाठी आपल्याला हे 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचे. तर असं छान खोबरं परतून घ्यायचे आपल्याला, असं एकदम पाण्याचा अजिबात अंश राहायला नाही पाहिजे त्याच्यामध्ये. असं आपल्याला खोबरं परतून घ्यायचे. व्यवस्थित पद्धतीने खोबरं परतून घेतलं ना की आपली वडी खूप छान होते बघा. आणि कधी कधी काय होतं, आपण खोबरं परतवायची घाई करतो आणि लगेच साखर आणि लगेच दूध टाकतो, त्याच्यामध्ये आपलं खोबरं अर्ध कच्चं राहतं. मी तुम्हाला सांगितलं मी शेवटपर्यंत टिप्स देणार आहे. तर ह्या टिप्स तुम्ही पूर्ण बारकाईने ऐका, कारण आपल्या वड्या एकदम खुसखुशीत आणि टवटवीत झाले पाहिजे, दिसायला सुंदर आणि खायला सुंदर. तर आपलं हे खोबरं आहे ना असं व्यवस्थित परतून घेणार आहोत आपण. आता परतून झालेलं आहे. तर आपण नारळाची वडी ना मंडळी, नारळ पौर्णिमेला अवश्य खायची असते, कारण नारळामध्ये ना फॅट्स भरपूर असतं. आणि नारळ वडी म्हणजे नारळ वडीमध्ये पण साखर आणि नारळ दोन्ही मिक्स केल्यामुळे ना आपल्या शरीराला ऊर्जा भरपूर मिळते. कारण हे नारळ वडीचे म्हणजे फक्त नारळी पौर्णिमा म्हणून नाही, तर नारळ वडीपासून फायदे सुद्धा भरपूर असतात. तर मी आता एवढी साखर टाकून घेते त्याच्यामध्ये, कारण 1 वाटी खोबऱ्याला आपण बरोबर अर्धा वाटी साखर टाकलेली बघा. आता ही साखर आपल्याला एकदम दाताखाली लागू नये किंवा अशी कचकच खाताना अशी लागते. त्यासाठी मी काय करणार आहे, आता अगोदर साखर थोडीशी परतून घेणार, साखरेला थोडं पाणी सुटून घेणार, आणि नंतर मग मी आता पुढे बघू आपण काय करायचं ते. तर यासाठी तुम्हाला सांगितलं मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एकदम छान अशी मी परतून घेते बघा. तर ताज्या नारळामध्ये ना डायटरी फायबर्स जास्त असतात, त्यामुळे आपल्याला नारळ वडी म्हणजे अवश्य खायलाच पाहिजे. नारळ पौर्णिमेलाच खायला पाहिजे असं काही नाही, तुम्ही मधून सुद्धा बनवून खाऊ शकता. कारण या नारळामध्ये आणि साखरेमध्ये आपल्या शरीराला इतकी ऊर्जा मिळते ना, खरोखर म्हणजे नारळ वडी फक्त नारळ वडी म्हणायला नाहीये, कारण त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण ऊर्जा मिळते, फायबर्स जास्त असतात. त्यासाठी आपण ही वडी कमीत कमी महिन्यातून तरी एकदाच खायला पाहिजे. आता मंडळी, मी आता ना हे बघा, आता 1 वाटी खोबरं घेतलं होतं मी, त्याबरोबर असं पाववाटी मी दूध टाकून घेते. तर तुम्ही बघू शकतात, आता इतकं मी दूध टाकून घेणार आणि पुन्हा आता शिजवून घ्यायचं आपल्याला. म्हणजे मी दूध या स्टेपला का टाकलं, साखर आपल्याला एकदम वितळून गेली आणि साखर ही आपल्या दाताखाली ना अशी करकर लागते नंतर, म्हणून असं दूध नंतर टाकलं ना थोडंसं परतून झाल्यानंतर, तर साखर करकर लागत नाही. तर मी आता छानपैकी तसं व्यवस्थित परतून घेणार आहे. मस्त दुधामध्ये अशी नारळवडी शिजवून घ्यायची आपल्याला. तर आपण ही नारळवडी करतो. आता साखर टाकली, सर्व छान असं परतून घेतलेलं आहे बघा. आता तुम्ही बघू शकता, शिजत आलं ना की व्यवस्थित असं घट्ट होत चालतो गोळा. तर आता मी एकदम मिडियम गॅसवर हे केलेलं आहे, कारण फास्ट गॅसवर आपल्याला करायचं नाही, मग आपलं खोबरं लागू शकतं.
तर आपल्याला मी सांगितलं होतं का नारळामध्ये डायटर फायबर जास्त असते आणि त्याच्यामुळे आपल्याला जी पचनक्रियाला मदत होते, कारण आपल्या शरीरामध्ये कधी कधी पचनक्रिया बरोबर होत नाही आणि ह्या नारळाच्या वड्यांमुळे आपल्याला पचनक्रिया होण्यास मदत होते. तर मंडळी, पण तुम्हाला सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे ही नारळी पौर्णिमा आणि नारळी वडी खरोखर इतकं तंतोतंत एकमेकाचं म्हणजे ते म्हणतात ना संबंध, त्यातले संबंध हे. कारण खरोखर खूप म्हणजे असं नारळी पौर्णिमाला असं वाटतं का खरोखर नारळ वडी झालीच पाहिजे. आणि आपले बघा कधी कधी गणपतीला सवासणी घालतो त्यावेळेस नारळ जास्त असतात, त्यावेळेसच मग नारळवडी करून घ्यायची. तर मी आता असं परतून आता थोडंसं घट्ट होत आलं की मी तुम्हाला दाखवते. तर मी तुम्हाला सांगितलं मिल्क पावडर टाकून घेते मी, कारण मी मिल्क पावडर टाकल्यामुळे ना नारळाच्या वडीला ना एकदम खव्यासारखी चव येते, म्हणजे बाहेरून आपण मिठाई आणतो ना तसंच एकदम छान होणार. तर आता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मिल्क पावडर जास्त टाकायची नाही, कारण मिल्क पावडर जास्त टाकले ना काही नारळ वडी अशी चिवट होते, त्यामुळे जास्त नाही, प्रमाणातच टाकायची. आणि मी आता एक नारळाला म्हणजे आपले खायचे चमचे असतात ना, 1.5 चमचा मी मिल्क पावडर टाकलेली. ती खव्याची टेस्ट येण्यासाठी मी टाकलेली, कारण आपल्याला कसं बाहेरून खवा आणण्यापेक्षा मी मिल्क पावडर वापरलेली चांगलं. आता मी छान बनवून घेते. तर आपण ना हे तुमच्याकडे ट्रे असेल तर ट्रेला सुद्धा लावू शकतात. आता माझ्याकडे आहे पण तो वरती आणि मला घरामध्ये काढायला कोणी नाही आहे, त्यामुळे मग मी ह्या ताटातच आता या वड्या करून घेते. तर मी ह्या ताटाला ना आणि बटर पेपर पण लावून असं वरती तूप टाकलं ना तरी चालू शकतं. तर मी आता छान टाकते याला ताटाला असं तूप लावून घेते सगळीकडे आणि तुम्हाला दाखवते. अजून आपलं खोबरं शिजतंय, जे नारळाच्या वड्याचं सारण आहे ना ते छान शिजत आहे, तोपर्यंत मी असं एकदम तूप लावून ठेवते, म्हणजे हे शिजलं ना की लगेच याच्यात टाकायचं. ही तयारी अगोदरच झाली पाहिजे आपली. तर मला जवळजवळ हे एक नारळाची वडी बनवण्यासाठी खोबरं परतून घेण्यासाठी बरोबर 17 मिनटं लागलेले आहे मला ह्याच्यामध्ये, कारण मी टायमिंग बघितलं होता, म्हटलं तुम्हाला सांगण्यासाठी टायमिंग दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे बघा आता तुम्ही बघू शकता किती घट्ट गोळा झालेला आहे आपला, म्हणजे जवळजवळ मला 17 मिनटात हे परतवायला लागलं खोबरं आपलं. तर आता ते चेक कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण आपली काहींच्या नारळवड्या पातळ होतात, म्हणजे एकदम असं नरम पडतात, घट्ट होत नाही, किंवा काहींच्या कडक होतात. तर आता ही जी महत्त्वाची स्टेप आहे ना त्या स्टेपला आपण जर नारळवडी जर उतरून घेतले ना एकदम व्यवस्थित होणार. तर मी आता तुम्हाला दाखवते. तर आता आपलं मिश्रण छान झालेलं आहे, असं घट्टसर गोळा झालेला आहे. आता तुम्ही जवळ येऊन बघू शकतात, कारण बघा हा गोळा आपला एकदम कडेने सोडलेला आहे. जे आपलं खोबऱ्याचं मिश्रण केलं होतं ना मी एकदम सारण, ते खोबऱ्याच्या वडीचं सारणच म्हणतात त्याला. तर असं केलेलं नाही बघा, तुम्ही बघू शकतात कढईने एकदम पूर्ण सारण सोडलेलं आहे आपलं. तर आता हे ओळखायचं कसं तर मी तुम्हाला दाखवते. आपण असं थोडंसं हे सारण आहे ना असं थोडंसं घ्यायचं आणि असं थोडंसं थंड व्हायला ठेवूया, तोपर्यंत परतून घ्या, कारण एकदम परतायचं बंद नाही करायचं. परतायचं जर बंद केलं ना खाली हे खोबरं लागू शकतं कढईला. तसं जाड तळाची कढई घेतलेली मी, त्याच्यामुळे व्यवस्थित होणार आहे एकदम. आता एकदम असं परतून घ्यायचं सुंदर. आता ही कढई सुद्धा आपलं मिश्रण सोडायला लागली आणि हे बघा तुम्ही बघू शकता आता एकदम म्हणजे गरम आहे. गोळी घेतले आपलं मिश्रण घेतलं होतं, तर तुम्ही बघू शकतात किती छान झालेलं आहे. आता आपली वडी एकदम सुरेख होणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान गोळी तयार झालेली आहे. हे पहा, अशी गोळी एकदम घट्ट झाली पाहिजे आपली, अशी मस्त गोळा तयार झाला. तर मी आता काढून घेते. छान झाले ना. तर आपलं मिश्रण छान झालेलं आहे, तर मी आता काढून घेते, कारण ही वडी आपल्याला थापून घ्यायची आणि ही स्टेप जरा फास्ट करायची. तर मंडळी अशी मी वाटी घेतलेली आणि त्याने ना आपण अशा वड्या थापून घेणार आहोत, कारण गरम आहे. गरम असल्यामुळे ना एकदम वड्या अशा मी थापून घेते. तर मी चारोळी आणि ते काप करून घेतले होते ना ते टाकून घेते आणि अशी छान अशी वडी व्यवस्थित अशी थापून घ्यायची. तर थोडंसं आपलं एकदम कोमट असताना तशा ना एकदम आपल्याला ना अशा गरम आहे ना त्या करून घ्यायच्या, कारण नंतर थंड झाल्या ना का ते काप आपल्या वड्याच्या बरोबर होत नाही, म्हणून या दृष्टिकोनातून आजच कापून घ्यायच्या त्या, म्हणजे नंतर एकदम कापायला एकदम सोपं जातं. तर मी असं एकदम व्यवस्थित छान कापून घेते आणि नंतर थंड झालं का मग मी तुम्हाला दाखवेलच. तर मंडळी आपल्या नारळाच्या वड्या खूप
सुंदर झालेले आहे. तुम्ही बघू शकतात की शेप सुद्धा छान आलेला आहे बघा. एकदम खुटखुटीत अशा आपल्या वड्या झालेल्या आहे. तर नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीने अशा या नारळी पौर्णिमेला वड्या करून बघा. कशा झाल्या त्या मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, भेटूया पुढील भागात.